गाईज ही आहे आमची छोटीशी खोपट. इथून कसं शेताचा भारी व्ह्यू दिसतोय. बाबू पण आलाय शेतावर आणि बघा कसं छत्री लावून बसलाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज तर खूप दिवसानंतर आज मी आलेली आहे शेतावर आणि आजचा शेताचा ब्लॉग राहणार आहे. तर पप्पा आणि मोरे शेतावर काम करतायत. काम असं करतायत की ते तोंडलीचे वेली लावतायत, तर त्याचंच काम चाललंय. खड्डे वगैरे खणतायत आणि शेतावर आलंय. हे बघा इथे पेंडा वगैरे आहे. तर मळणी वगैरे झाली ना, भात कापणी मळणी, तेव्हा मला यायला नाही भेटलं, तेव्हा मुंबईला होती. तर चला आता तुम्हाला तोंडली लावते ते दाखवते. हे बघा शेत खणलाय ना, तर चालायला होत नाही आहे थोडंसं, बट खूप भारी वाटते. शेतावर आलं तर मस्त फ्रेश वाटते. हे बघा सकाळ सकाळ खूप भारी वाटते. आणि हे बघा पप्पांनी ना इकडे वाल वगैरे लावलेत, तर तुम्हाला ते पण दाखवते. आता जेव्हा वाल होतील ना, तेव्हा आपण पोपटी बनवू, तर पोपटीचा पण ब्लॉग येईल. तर थांबा तुम्हाला वाल दाखवते. वाल खूप छोटे आहेत सध्या, मोठे झाल्यानंतर शेंगा आल्यानंतर पोपटी बनवू. तर हे बघा पप्पांनी खूप सारी इथे पूर्ण वालाची झाडे लावलीत आणि तिकडे पप्पा आणि मयुरेश काम करतायत. हा इकडे आमच्या शेतावरचा छोटासा घर आहे. घर म्हणजे आपल्या गावच्या भाषेत खोपट बोलतात, तर छोटासा खोपट बांधलाय. आणि हे बघा इकडे ही सगळी छोटी छोटी वालाची झाडे आहेत. तर चला आता बघूया, तुम्हाला दाखवते पप्पा काय काम करतायत. हे बघा चालताना कसं नीट चालायला लागते, कारण हे बघा आता माती सुकले ना, तर कडक कडक लागतायत पटकन अशी. हे बघा पप्पांनी आता इथे बॉर्डर मारलंय, इथे एक तंगूस पण लावलाय. आणि हे बघा पप्पांनी इथे राख टाकले, राखाडी म्हणजे मेजर टाकलेत पप्पांनी. तर आता हे मेजर घेऊन राखाडी टाकतायत आणि मग त्याच्यानंतर ना इथे खड्डे खणतील आणि त्याच्यामध्ये मग आपली तोंडलीच्या वेली लावतील. तुम्हाला ते पण दाखवते. तोंडलीच्या वेली पण आणून ठेवलेले आहेत, तर चला ते दाखवते आता. हे बघा इकडे सगळीकडे मेजर घेऊन ठेवलेला आहे. तर आता इथे खड्डे खणतील. आय थिंक आत्ता हा लगेच काम नाही होणार, थोडं टाईम जाईल, कारण खड्डा खणण्याचं काम चाललं आहे. संध्याकाळपर्यंत माझ्या मते झाडं लावतील. तर चला तुम्हाला आता तोंडलीच्या वेली दाखवते. झाडं म्हणजे तोंडलीचे कलम. चला बघूया. गाईज ही आहे आमची छोटीशी खोपट आणि खोपटातून बघा इथून कसं शेताचा भारी व्ह्यू दिसतोय. पप्पा काम करतायत. ही इकडं आमची बोरिंग मशीन पण आहे, ज्याने मग आम्ही ही आहेत रोपे म्हणजे तोंडलीची झाडे जी लावू आणि मग ह्या बोरिंगनेच आम्ही त्यांना पाणी देतो. बघा कशी क्यूट झाडे आहेत ना, छोटी छोटी मस्त, त्यांना कोंब फुटलेत. तर आता ही झाडे पप्पा लावणार आहेत. आणि गाईज आपण ना लास्ट टाइम पण हा ब्लॉग बनवला होता, तर तुम्ही बघितलात का? कोणाला माहिती आहे कमेंटमध्ये सांगायचं. नसेल बघितला तर तो सुद्धा एन्जॉय करा. The next day. गाईज तर हा ना इकडे आमचा शेत आहे, तिथे आम्ही तोंडलीचा मांडव लावलाय. आणि हे बघा इथे ना काकासा पण तोंडलीचा मांडव लावतायत, शेतात कामं चालू आहेत. आणि हा बघा बाबू पण आलाय शेतावर आणि बघा कसं छत्री लावून बसलाय, काम करायला आलाय शेतावर. हे बघा आजोबा आजी सर्व काम करते, दादा वगैरे. लाजतोय तो. लाजतास? मस्त छत्री लावून बसलाय. हे बघा इथे तोंडलीचे बघा कसे मोठे मोठे रोप आहेत आणि आता ही इकडे लावणार आहेत. चला आता तुम्हाला जाऊन आमचं शेत दाखवते. हे बघा शेताच्या बांधावर वालाची झाडं वगैरे लावलीत. कुठं ना, आता चाललोय शेतावर. कामाला सुट्टी आहे सध्या. हो काहीच. तर त्या दिवशी आली होती शेतावर आणि आता 4 दिवसानंतर शेतावर आले. तर त्या दिवशी पप्पा ना शेतावर ते तोंडलीचे ताने लावणार होते, तर आता ऑलरेडी लावून झालेले आहेत. तर मी 4 दिवसानंतर शेतावर आले. एक मिनिट, मी ना चप्पल काढून चालते शेतामध्ये, कारण ना मातीमध्ये असं बिन चपलेचं चालणं खूप चांगलं असतं. बट ही माती खूप जास्त कडक आहे, टोचते, बट ठीक आहे, ब्लड सर्क्युलेशन होईल. तर चला आता तुम्हाला
आमच्या तोंडलीचा मांडव दाखवते. हा बघा. तर हा बघा आमच्या तोंडलीचा मांडव ऑलरेडी लावून झालेला आहे. आणि हे बघा प्रॉपर तार वगैरे लावल्यात. असा पूर्ण मांडव बनवलाय शेड. आणि आता हे जेव्हा हे ताने जेव्हा मोठे होतील तेव्हा मस्त ह्याच्यावरती चढतील आणि मस्त तोंडलीचा मांडव भरून येईल. तर हा बघा अशाच प्रकारे सेम काकाचं पण तोंडलीचा मांडव लावते. सो हा आहे आमचा शेत. चला आपण आता बघूयात वालाची झाडं किती मोठी झाली त्याला तुम्हाला दाखवते. कारण 4 दिवसानंतर आले ना शेतावर. ही बघा छान मोठी झालीत. आता जसा जसा दव पडेल ना थंडी वाढेल तसं तसं मस्त शेंगांना भर येईल. म्हणजे पहिले झाडं मोठी होती आणि त्याच्यानंतर मस्त शेंगा येतील. हे बघा किती सुंदर वाटत ना झाडं. तर इकडे सर्वीकडे झाडं लावलीत मस्त. गाईज ही झाडं आहेत ना इकडे आमच्या शेताच्या बाजूला ह्याच्यावर पोपट राहतात. आणि मस्त त्यांचा आवाज पण येतो ओरडण्याचा. तो बघा आय थिंक दिसत असेल की नाही माहीत नाही. झूम करून दाखवते. तर हा बघा इथे आहे आणि मस्त ओरडतोय तिथून. आवाज येतोय की नाही माहीत नाही तुम्हाला. तर असा इथे शेतावर आलो ना की खूप छान आणि रिलॅक्स वाटतो. कारण की इथे खूप सारे पक्षी आहेत. असं पक्ष्यांचा चिमण्यांचा आवाज येतो ना तर खूप छान वाटतो. पक्षी मस्त ओरडतायत. आणि बिन चप्पल जर चालते ना तर चांगलाच पायाला माती टोचते. मग ठीक आहे गाईज. सो हा होता आमच्या शेतावरचा छोटासा अपडेटेड ब्लॉग. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो चला बाय. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर ही आहे आमची छोटीशी खोपडी. खोपडी नाही जो